सिंह राशीच्या मित्रांनो, माहिती करता सांगतो की गेल्या 12 वर्षांपासून हा व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी तुमच्यावर जादूटोणा करत आहे. एका तांत्रिक बाबाच्या मदतीने हा व्यक्ती तुमचं कुटुंब, पैसा, प्रगती यावर अडथळा आणत आहे. हा व्यक्ती कधीच तुमचं घर आनंदी बघू इच्छित नाही. तुमचं घर आनंदात पाहून हा व्यक्ती जळून खाक होतो. यामुळेच मित्रांनो, या व्यक्तीने तुमच्या कुलदेवतांनाही अडकवून ठेवलं आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यात मोठमोठ्या अडचणी येत आहेत. तुम्ही मोठ्या मोठ्या समस्यांचा सामना करत आहात. माहिती करता सांगतो की अनेक वेळा तुमच्या सोबत असे प्रसंग घडलेत की तुम्ही मरणाच्या दारातून परत आलात. बहुधा यामुळेच तुमच्या मेहनतीनंतरही यश तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुमच्या आनंदावर नेहमीच कुणाची तरी वाईट नजर असते. मग हा व्यक्ती कोण आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण पुढे आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण विश्वास बसेल की आमचं प्रत्येक विधान सत्य आहे, कारण आम्ही तुम्हाला एक मोठं गुपित सांगणार आहोत. हे गुपित एकदा उघड झालं की तुम्हाला आमचं म्हणणं खरं वाटल्याशिवाय राहणार नाही. सिंह राशीच्या मित्रांनो, होय, तुम्हाला सांगतो की हा जो नातलग आहे, तो तुमच्या प्रत्येक कार्यात अडथळा निर्माण करत असतो, पण तुम्हाला त्याचा पत्ता लागत नाही. तो तुमच्या घरावर तांत्रिक क्रिया करतो, पण तुम्हाला त्याची चाहूलही लागत नाही. त्याने तुम्हाला मोहमायेच्या अशा जाळ्यात अडकवलं आहे की तुम्ही कधीही त्याच्यावर शंका घ्यालच असं वाटत नाही. तुम्ही त्याच्याविषयी काही वाईट विचारही करू शकत नाही. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याने मोहमायेच्या जाळ्यात बांधून ठेवलं आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काही करूच शकत नाही आणि तुमच्या घरात इतका वाद आणि अस्थिरता पसरवली आहे की तुम्हाला हवे ते यश आणि समाधान मिळत नाही. या सगळ्या गोष्टींत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यामुळे तुम्हाला नेमकं काय धोका आहे. तर सांगतो, तुमच्या प्राणांना देखील धोका आहे. तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे की जो व्यक्ती तुमच्यावर तांत्रिक क्रिया करू शकतो, तो काहीही करू शकतो. गेल्या काळात तुमच्यावर तांत्रिक क्रिया करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला नाही. याचा अर्थ तुमच्यावर हनुमानजींची कृपा आहे. ती कृपा तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत आहे. प्रत्येक तांत्रिक क्रियेमधून तुमचं रक्षण करत आहे. सिंह राशीच्या मित्रांनो, अजूनही त्या क्रियांचा तुमच्यावर फारसा परिणाम झालेला नाही, पण थोडेफार नकारात्मक प्रभाव जाणवले आहेत. जसे की घरात वादविवाद होणे, देवदेवतांची कृपा घरातून निघून जाणे. अशा अनेक समस्यांनी तुमचं घर त्रस्त आहे आणि त्यांचं निरसन करणं अत्यंत आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये याचे उपाय सांगितले जाणार आहेत, जसे की घरात चाललेली ही काली सापसारखी स्थिती कशी संपवायची, हे देखील सांगणार आहोत. मित्रांनो, तुमच्या शत्रूचा केवळ 3च उद्देश आहे, एक म्हणजे तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करणे. आणि तो यात यशस्वीही झालेला आहे, कारण तुमच्यावर जी देवदेवतांची कृपा आहे, तिच्यावरच बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच तुमच्या घरातील संपत्ती, कुलदेवतांची कृपा सगळं रोखण्याचा डाव रचला जात आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात देव जे देऊ इच्छितात, ते तुम्हाला मिळणार नाही. याचा अर्थ तुमच्या घरात तुमचे कुलदेवता, मोठी शक्ती प्रवेशच करू शकणार नाही. त्यामुळे या काळात तुमच्यावर त्यांची कृपा दृष्टी येणार नाही आणि त्यामुळेच तुम्हाला अपयश प्राप्त होईल. सिंह राशीच्या मित्रांनो, सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे तो व्यक्ती तुमच्या जीवनात मोठमोठ्या संकटांचं आयोजन करत आहे. पण या संकटांपासून तुम्हाला वाचवण्याचं कार्यही कोणीतरी करत आहे. आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव देखील सांगणार आहोत आणि त्याच्या बंधनातून मुक्त होण्याचे उपाय देखील देणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका.
फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांना वाटतं की असं काही त्यांच्या बाबतीत घडू शकतं, त्यांच्यासाठी आम्ही सांगू इच्छितो की काळजी करू नका. विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. जय बजरंग बलीचा जयकारा नक्की लावा. होय मित्रांनो, तुमचे सगळे अडलेले काम पूर्ण होतील. एकामागून एक प्रगती तुमच्या जीवनात येईल. असं म्हणतात की आयुष्यात आपल्या माणसांचं असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणतात संकटाच्या काळात आपले नातेवाईकच उपयोगी पडतात. कोणीतरी जवळचा माणूस संकटाच्या वेळेस मदतीला येतो, हेच खरे नातं असतं. पण आवश्यक नाही की प्रत्येक नातेवाईक तुमचं हित चिंतील. काही नातेवाईक तुमचे शत्रूही ठरू शकतात. सिंह राशीच्या मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न येईल की अखेर शत्रू का होतो? आपला नातेवाईक तर कोणाचाही शत्रू नसतो, पण शत्रू तर प्रगतीचा आणि संपत्तीचा असतो. कदाचित तुमच्या काही चुका किंवा त्याच्या मनात असलेली असूया यामुळे तुमचा शत्रू बनला असेल, पण शत्रू हा शत्रूच असतो. तुमच्या प्रगतीकडे पाहून ही स्त्री सहन करू शकत नाहीये. ती तुमची नातेवाईक आहे, पण आता ती तुम्हाला उद्ध्वस्त करू इच्छिते. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला सांगावं लागतं की आता या स्त्रीशी नातं तोडावं लागेल. या स्त्रीचं नाव सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत. अगदी लक्ष देऊन ऐका. पण त्याआधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही घरात जे काही भक्तिभाव करत आहात, त्याचं फळ तुम्हाला मिळत नाहीये. हो मित्रांनो, कारण तुमच्या घरावर या स्त्रीने तांत्रिक क्रिया करून अडथळा निर्माण केला आहे. सिंह राशीच्या मित्रांनो, या तांत्रिक क्रियेचा प्रभाव दूर करण्यासाठी सर्वप्रथम घरात गंगाजल शिंपडावं. घराचं शुद्धीकरण करावं. होय, घरातल्या प्रत्येक खोलीत गंगाजल शिंपडा. यामुळे घरातून वाईट शक्तींचा नाश होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात वेळोवेळी धूप आणि अगरबत्ती लावत राहा. यामुळे वाईट आत्म्यांनाही दूर ठेवता येईल. तुम्हाला हनुमान चालीसा देखील म्हणावी लागेल. या सगळ्या उपायांमध्ये कुठलाही मोठा खर्च येणार नाही आणि आम्ही काही मोठा उपाय सांगत नाही आहोत. हे अत्यंत सोपे उपाय आहेत, पण खूप प्रभावी आहेत. कारण जिथे भक्तिभाव असतो तिथे वाईट शक्ती टिकू शकत नाही. जसं तुम्ही यशासाठी प्रयत्न करत आहात, तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. पण या बंधनातून मुक्त होणं अत्यंत आवश्यक आहे. सिंह राशीच्या मित्रांनो, त्यामुळे हे उपाय नक्कीच करून पहा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर एक लिंबू आणि मिरची धाग्यात बांधून टांगा. यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कुठलीही वाईट शक्ती त्रास देऊ शकणार नाही. हा एक सोपा उपाय आहे, पण अत्यंत प्रभावी उपाय आहे.